लेण्याद्रीला आलोय आता आणि वरती निघालोय आता आम्ही। वातावरण इथलं खूप छान आहे, सगळं टीम निघाली आहे आणि सगळ्यांची घाई आहे जायची यायची। असा रस्ता सुंदर दिसतोय, वर चढत जायचंय आता। बापरे चढणं होईल का? 10 रुपयाचे बाबा, वरती नाही काढणार नाही। 10 रुपये 10 रुपये ताई, लाल तिखट गणपती एवढं सामान 10 रुपये। ते वरती डोंगरात जायचं। जोडीने वर चाललोय, ह्या पायऱ्या चढत चढत किती वाजेपर्यंत पोहोचणार? होय, मला नाही वाटत मी पोहोचेल। जसं वर चाललंय दृश्य तर इतकं सुंदर दिसतंय। खाली फोटो काढत काढत गेलं तर दम नाही लागायचं मला आणि मी थकणार पण नाही मग। काढली चालू तिकीट आहे इथं। हा हा मंकी वा वा, फोन जातील बरं का? हा फोन घेतात ते, किती छान आहेत ना। बापरे किती हा हा घ्या ना मग। हे मंकी किती तिकीट असतो? हा 25 रुपये तिकीट। 25 रुपये पैसा होता आपण जसं उंच जागा, सुंदर वातावरण आहे। हा हा, मला सोडून जाऊच नका, हळूहळू जाऊ पण जाऊ, हळूहळू जाऊ पण जाऊ, हात पकडून न्या। मला तर बोलायचंच आहे, उठत बसत जायचंच आहे मला। माझ्यासाठी उभे थांबलेत, प्रत्येक पायरीवर थांबावं लागतंय। मस्त दृश्य आहे। हा मी पण चल 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 चल, काय नाही करत ते, काय नाही करत। इकडं बघत आहे का नाही? चल वडील वडील तुम्ही भारी मजा केली बाबा। हा किती सुंदर दृश्य आहे। 2 मिनिटं। जायचंय आपल्याला। कमी केलं नसेल ना डोलीला काही? त्यांचं फिक्स रेट, तिथे पोहोचायचंय। आणि मोदक वरती चांगले नव्हते म्हणून परत खाली जाऊन मोदक काढले, 2दा मागं गेले म्हणून मागं पडले। मला माहिती मागं काही जाऊन देणार नाही। घेतलं खाऊ काढून माकडाने सगळे पेढे घेतले काढून। खा भाऊ का,
सगळे जण गेले. एकाने शिकार केली. संपलं त्यात काय नाही आता. पेढे घेतले का? याच्यावरच आहेत ना ते, असं खातात अन्न लुटून. त्यांनी डिस्ट्रीब्यूट केला पण. तसंही तू वाटलं नसतं. खूप दमलंय. निम्म्या रस्त्यापर्यंत आलो की नाही काय माहिती. निम्म्याच्या पुढे आणि खूप दमलोय. थोडा विसावा घेऊ. हा आता इथं बस मगल मी वर जाते. आमच्या बेग पिशवी गेली. गेलं. ह्या पर्स नेली. ए दादा पर्स दे ना. अरे पैसे नको घेऊ. खाऊ घे, खाऊन देते. आमच्या टीमच्या आहेत एक ताई. पैसे नाही त्यात. ते नाही खोलीन तर ऐका ना शांत बस. खोलून ते खाली फेकन. खोलून टाकेल त्यात. ते खोलणार आणि खाली फेकणार. ते लागलं इथंच फेकून देणार. ते रिकाम ज्या लागतं तेवढं ठेवेल. खायचं ठेवेल आणि बाकीचं फेक. बाकी महत्वाचं नव्हतं ना. हा आम्हाला वाटलं की त्या दिली फेकून. त्या पर्स दिली खाली टाकून. मी म्हटलं ते खाली फेकून देतात. खाण्याचं नसतं ना त्यांना. खाण्याचं साठी करतात फक्त ते. पा ही सगळी टीम जमा झाली. फोन फक्त थांबवा. अजून इतकं चढायचंय ना. आजच्या इतका थकवा कुठंच नव्हता आलं कुठल्याच मंदिरात. आता इथं आलो जेवण. कुठं जेवण आहे? खाली गेलो आज लगेच जेवण. खूप भयान थकवा आला. थकवा नाही. बरे काय काळा काळा कातळ. आणि हे दृश्य लेण्याद्रेवरून खाली दृश्य दिसतंय. माकड फोन पळवेल म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. आता तुम्ही त्या टोकावर जाल तिथून काढा. इकडे बघा वर. वा वा वा. गड यशस्वी केला. तानाजी मालुसरे गड चढून आला. वा इकडे. अरे वा मी पोहोचले. कसं कोरलंय ना. काळा कबींना कातळ. मी तिथून आलो. बापरे. वाटलं नव्हतं मी येईल इथपर्यंत चढून पण आले. सगळं दगडी. मंदिर आतमध्ये. कसं कोरलंय कसं मंदिर. बापरे. काय जुनी लोक हुशार होती ना. कसं डोंगर कोरून मंदिर बनवलेलं आहे. किती
किती लोक हुशार होते ना. इथे रूम बनवलेले आहेत वाटतं ह्या कडेने. हां किती सुंदर पाहणं आहे. वरती हे सगळं दगड आहे. हे खाली पण कसं दगड आहे. इथं मंदिरात बसलोय ना. मंदिरात बसलोय आपण. दृश्य सुंदर दिसतंय ना मागचं. हे पहा ना माग किती छान दिसतंय. सुंदर दृश्य. इथे विहीर असणार आहे पाहणं. नाही मग? पाणी आणलं वरती अच्छा पाणी साठवलंय होय. पाईपलाईन करून वर आणलेलं असणार आहे पाणी. काही एवढं लांब नाही पण ते किती त्रास पाहणार. रस्ता कसा छान दिसतोय. नागमोडे नागमोडे क्या नागमोडे नागमोडे रस्ता. हे लेणी बनवलेली आहेत ना. हा ना काय सुंदर. दगड तसं आहे ना. हा ते दगड तसं आहे. म्हणजे काय कुठं जोडले नाही त्याला फक्त आकार देत देत गेले ते. दगड देत हा मग तेच ना सह्याद्रीच्या रांगाच आहेत ना त्या. तसा काळा. हा बोला सांगा काही आता. हा तुम्हाला व्हिडिओत घेतलंय ना मग काहीतरी सांगा. वा मस्त पाणी धबधबा पडतोय वरून ना. ह्या किती छान ना पाणी पडतंय. इशूजा मंकी सोबत हा तुम्ही मंकी हां त्या वरती लेण्यात पण लोक जात आहेत. हे मूळ मंदिर आहे आणि बाजूला लेणी आहेत. मी दिल बेटा बाटली दे टाकून. काय लागत नाही. कशाला ओझव हे सांभाळायचं. पाऊस सुरू झालेला आहे आणि मला वाटतं आमच्या टीम मध्ये मी सगळ्यात शेवटी असणार आहे. अजून मागं कोण कोण आहे. त्यांना तहान लागल्यावर कसं पाणी पितात ना ते. हा ना हातातला फोन ओढायची भीती वाटते जवळ. उतरताना एवढा नाही त्रास होते. चढताना जेवढा तर त्रास झाला तेवढा. उतरताना होत नाही. पण ते फोन हातात घेत नाही कारण मंकी खूप आहेत. ह्या माकडांच्यामुळे फोन हातात घेता येत नाही. उतरताना त्रास नाही होते एवढा. ह्या ताईंची तर कमाल आहे. काठी घेऊन ऑपरेशन होऊन गुडघ्यांचे. हा मस्त एवढ्या पायऱ्या चढणं झालंय. थोडंसं अंतर राहिलंय आता खाली उतरायचं. आणि मध्ये पोल आहेत. ते पोलला व्यवस्थित धरता येते. इतकं पप्पांनी मला हात धरून आणलेला आहे. आता मात्र पोलला धरून येते. वाक्य काय जीवन नुसतं जगायचं नाही जन्माला आलो म्हणून. तर जीवन आनंदाने जगायचं. हसत जगायचं. असंच जगायचं. रडत नाही. रडत नाही. लढत राहा. लढत राहा. रडत नको. रडत नको. देवाने हसण्यासाठी हसण्यासाठी जन्म आपला. हा रडण्यासाठी नाही रे. आणि रडण्यासारखं जगात काहीच नाही. काहीच नाही. आणि हसलं तरी हसायचं. बरोबर नाहीच आहे. बी पॉझिटिव्ह. हे महत्वाचं आहे. कारण या लेण्याद्रीच्या एवढ्या पायऱ्या चढून जाणं. हा आणि पण देवाचं दर्शन होण्याचा आनंद खूप आहे. खूप सुंदर. आणि ह्या लोकांनी एवढे कष्ट केले असतील. इथल्या पाहण्या पायऱ्या बनवल्या. तिथले ते दगड काढले. कसे दगड कोरले. लेणी बनवली. मंदिर बनवलं. त्या लोकांची एवढी कला. आपल्यातली तरी आजकाल सुविधा आहे. आता पाय डोली वगैरे सुद्धा बायका जाऊ शकतात. हे की नाही वयस्कर. अरे मस्त आहे ना. हा भांडे हॉटपॉट याच्यात पोळ्या भाकरी. भैया कितने का 725 का है वो इधर 700 700.
हा बोली ये ये 320 का है देखो, रोटेट 360 ओके ओके अप अँड डाऊन आणि लकडी काही चक्के कुठालचे फिरायला आता ते येतात रोज येतात ना वारंवार नाही येत पण. नाही वारंवार नाही येत पण मग लोकांना माहिती होतं ना. नाही दुकानाचे तर फोटो नेतोय आपण. हे केवढ्याच आहे हे वरती? या स्टेज 150 रुपयाला आहे. 8 गणपतींची नाव आहे काय होतं ते लावायला घरात नुसतं शो झालाय सगळ्या देवाचा, त्याच्यामुळे ते नको वाटतंय. हे पण यातलं घ्यायचं होतं पण आता घेऊ परत कधी. हा मासा एक खूप आवडला, तो घेतला एक मासा आपण. खूप छान आहे हा ना, तो मस्त खेळेल याला. आणि हा रणगाडा एक घेतलाय, खूप आवडला मला. रेयांशासाठी घेतला हा रणगाडा. आता फक्त काय घ्यायचं राहिलं, हा ना हा भारी मस्त आहे. आणि हे घ्यायचं राहिलं बरं का, हे पोळी भाकरी ठेवायला घेऊया आपण. हा खूप सुंदर आहे, किती छान बनवलंय ना. आपण खरं ते कसले कसले भांडे वापरतो. आपले गप्पा घ्या. खरेदी झाली का? हो झालं. त्याच्यासाठी चालत म्हणजे पण दुसराच विषय निघला. कुठं व्हायचं? करा पटापटा खरेदी करा. ते देणारच असतील. अष्टविनायकातलं मला फक्त हेच खूप आवडलं पण. आणि हा म्हणजे खरोखर कष्ट घेण्यासारखं इथे. करा खरेदी. आमच्या टीमची चालली आता खरेदी. खाली गाव कसं दिसतंय, सगळं सिमेंटचं जंगल. ग्रामपंचायतला जात असेल. कसं बनवलं असेल ना मंदिर. छोटी छोटी लेणी, शेजारी मुख्य मंदिर. आज मला खरोखर वाटलं मी इथपर्यंत पोहोचेल की नाही, वरती जाईल की नाही, पण अगदी सुखरूप आणि छान दर्शन झालं. किंवा लोक जाताना दिसत आहेत. छोटा मार्ग चांगला आहे पण खूपच सुंदर आहे. अष्टविनायकात मला हे खूपच आवडलं. लेण्याद्री, सह्याद्रीच्या रांगात काळा काळा कातडे. वेरुळा जिंठा जसं कोरलंय ना तसंच कोरलेलं आहे अखंड याच्यामध्ये. कसं सुचलं असेल इथं तो कडा किंवा दगड कोरावा, कधी कोणी कोरलं काय माहिती. आपण आहे ना माहितीये का, आपण एकूण 307 पायऱ्या चढलोय. 300 तसं जेजूरच्या 500 म्हणतात ना, तर आपण 307 पायऱ्या चढलो. आणि खूप जुन्या काळातले म्हणजे हिंदू आणि बौद्ध लेणी आहेत ना, त्याचं एकत्रीकरण झालंय. हा नाही पण आपण पलीकडे गेलो नाही ना, कितकं मग थकलो असतो. म्हणजे तुम्ही विचार करा बा ना, खाली सुद्धा इथे 1-2 लेणी कोरलेल्या आहेत खालच्या दगडामध्ये. खाली पण कोरले म्हणजे किती कल्पना लढवली असेल त्यांनी ह्या दगडात कोरायला. कसं काम केलं असेल. हा किती काळ जुना आहे हा. गिरिजात्मक म्हणूनच त्याला म्हणतात लेण्याद्रीला गिरिजात्मक. लेण्याद्रीचा डोंगर पहा आणि मंदिर. हे आंब्याच्या झाडाचे तिथे झाकलं गेलं आहे मंदिर. आणि साईडने लेणी आहेत, लेणी कोरलेली आहेत बाजूने.
चहाची तयारी चालू आहे आणि शेवटचा टप्पा प्रवासाचा. कल्याण रोडला थांबलेलो आहोत आणि इथे एका साईडला चहाची तयारी चालू आहे. 4 वाजलेत आणि मस्त हवेशीर. कुठे हॉटेल वगैरेचे चहा भानगड नाही, सोबत सामान असतं आणि मग आता चहा पाण्याची पण सोय आहे. असं सगळं स्वयंपाकाचं सामान बरोबर. ही गाडी पण बरोबर होती, या गाडी बरोबर जोगेश्वरीच्या बरोबर. आणि आता इथे थांबलो. आता नगरमध्ये पाऊस येणार बरं का आपल्यामुळे. पाऊस आलाय आणि मंडई सगळी झाडाखाली. चला सोबत आला बरं का आपल्या. पाऊस आपल्या सोबत आहे, आपल्याला काही सोडत नाही. आता सोबतच घेता का? नाही हो, यांचा स्टूल. पाऊस घेऊन आलोय कोकणातून आम्ही जसं काही. टाकळी डोकेश्वरच्या रोडला इथं आहे, कल्याण रोड आहे हा. थांबलोय चहा पाण्यासाठी आणि पाऊस सुरू झाला म्हणजेच घेऊन आलोय पाऊस. झाला शेवटच्या टप्प्याचा प्रवास आहे. आता तासाभराने जे ते आपापल्या घरी. पाऊस चालू वरण डोलीमध्ये कोण कोण बसलं होतं? डोलीमध्ये कोण कोण बसलं होतं? ते गेल्या का? त्यांचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला डोलीत बसल्याचा. तुम्ही बसलेले आहे डोलीमध्ये, तुमचा अनुभव सांगा ना काय होतं. डोलीमध्ये भीती वाटते? नाही नाही अजिबात नाही. पहिल्यांदा खूप कसतरी वाटतं 4 माणसं आपल्याला नेत आहेत असं. 4 माणसं घेऊन जातात. कधी बसणं कठीण आहे आणि कुठे माणसं वाहून नेतात ते पण बरं नाही. माणसं जमतात ना. हा, पैसे जरी दिले पण त्यांच्या श्रमाला किती किंमतच नाही काय म्हणजे आपल्याला घेऊन जातात ते. सगळ्या ट्रिपा केल्या, फक्त गोवा राहिली माझी. काही करा पण घेऊन जा. मी पाहिलं गोव्यासाठी नाव घेऊन घ्या का? गोव्यासाठी नाव घेऊन घ्या माझं. गोवा काश्मीर दोन्हीला नाव घेतलं. गोव्याची ट्रिपचे फोटो पाहिजे. मस्त चहा कॉफी सगळं आहे आवडीप्रमाणे. पावसामुळे अजूनच छान वाटतं. छान मस्त. आणि या वातावरणात शेताच्या जवळ मस्त छान चहा झालाय ना या पार्श्वभूमीवर, या वातावरणाच्या. आपल्या वाईसारखं वाटायला या ताई. चहा कसा आहे सांगा? मस्त. दुसरा कप घ्या. माझं पहिलंच आहे, मला पटकन जा संपणार आहे. पण चहा छान वाटतंय ना, असं कुठलं हॉटेल नाही काय नाही काय नाही.
एकदम भारी पोच. नाही 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 का मस्त बसले. गणपती बाप्पा मोरया. का मस्त जोडीने चहा पिणं चाललंय. चिअर्स. रिमझिम पावसात आणि ते पण रस्त्याच्या कडेला झाडाखाली छत्री घेऊन गोव्यात गेल्यावर घरी घेतली. मग बायका आणि पुरुष काय खरं बोलतात ते सगळं कळत असत. काकांनी आम्हाला नाही फासली बाबा या वेळेला गोव्या ट्रिप मध्ये. परत चला परत आपण यांच्या करू. मग तुम्हाला त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक जण ताण तणावाखाली आणि तुम्ही माझ्या बरोबर आले ना गाडीतून बाहेर पडताना हसत बाहेर पडले तरच चिठ्ठी. गोव्याची कधी जाणार आहे म्हणतात सांगितलं ना ऑक्टोबर महिन्यात. ऑक्टोबर मध्ये गोवा. काय झालं दुबईला नाही झालं विजा तर काही प्रॉब्लेम नाही. पोरं करणारच आहेत पण हा ग्रुप हा ते आहे. 3 ठिकाणचे आहेत आम्ही. हा पाठीवर लाजलाय. आहे का नाही नाही मला नको. यांचे हात आपल्या पोटात गेले सगळ्यांचे. घेतले ना घेतले माणसं परीस मेंढर परी. जायचं का वळायला माणसा परी मेंढर बरी. बाई बिचारी दुखी येतं पण बघितलं ना किती एन्जॉय करते. हा नाही ना मग असं तेच महत्वाचं आहे. आणि किती सुंदर पार्श्वभूमी आहे ना माग करून दिलाय. मी करते आता गाड्या भिंगोऱ्या. मस्त पावसामध्ये छान वाटतंय ना. थंड वाटते ना. बिचारे बघ ना ते सुद्धा किती चांगलं वाटण त्या लेकरांना लागत. मी काय म्हणलं गोळ्या त्याच आपल्याकडे माल शिल्लक आहे ना. गोळ्याला स्वस्त मिळते. मी म्हणते तिथं नाही म्हणलं बाई आज असं वाटायला लागलंय नाही का कॉलेजची मुलं वगैरे नाही का लास्ट डे असतो त्यांचा शाळेचा शेवटचा दिवस आणि मग सगळे चालले जिकडं तिकडं तसं फिलिंग आलंय. हे बाबा दे अजून बाबा